जय श्री माताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करूया. थोडं श्रीमातांना पाहूया आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती. सहजमध्ये आपण श्रीमातांना पाहायचंय. कुठल्याही प्रकारचं त्राटक करायचं नाहीये. सहजमध्ये बघायचं. डोळ्याची उघडझाप करतच आपण पाहायचंय. डोळे असे पूर्ण स्थिर करून पापणी न लावता बघायचं नाही. पापणी लावली पाहिजे. सहजमध्ये बघायचं त्याला म्हणायचं. आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवायचं. एकाग्र चित्तानं. त्यावेळेला आपलं डोकं आपण मोकळं ठेवायचं. डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचे. कुठलाही विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवायचा नाही. पूर्णपणे निर्विचारिता प्रस्थापित करायचा प्रयत्न करूया. पूर्ण लक्ष आपलं श्रीमातांच्याकडे आणि व्हायब्रेशन्स वरती. शांत चित्तानं आपण बसायचं. आपलं मस्तक शांत झालंय की नाही ते पाहायचं. आपल्या हृदयातला कोलाहल थांबलाय की नाही तो पाहायचा. म्हणजे हृदयासंबंधी जे काय अटॅचमेंट आहेत त्या आपण सोडून द्यायच्या. पूर्णपणे डिटॅच व्हायचा प्रयत्न करायचा सर्वांच्या पासून. अलिप्तता. अलिप्तता आपल्याला आलीच पाहिजे. जर अलिप्तता नाही आली तर आपण ध्यानाच्या त्या स्थितीपर्यंत जाऊ शकत नाही. अलिप्तता येणं आवश्यक आहे. त्याला डिटॅचमेंट म्हणतो आपण. ते आपल्याला आलंच पाहिजे. त्यानंतर काय करायचं, आपला डावा हात श्रीमातांच्याकडेच करायचा आहे. उजवा हात पालथा जमिनीवरती ठेवायचा. आपला डावा हात श्रीमातांच्याकडे, उजवा हात पालथा जमिनीवरती ठेवायचा आहे. बघायचं आहे श्रीमातांच्याकडे. श्रीमातांना बघत बघत आपल्या डाव्या हाताच्या बोटातून चैतन्य आपण शोषून घ्यायचं आहे आणि उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये सोडून द्यायचे. शुद्ध इच्छा करायची. म्हणजे आपली डावी बाजू स्वच्छ करायचा हा एक उपाय आहे. आपलं संतुलन आपण करतो रोज. डावा हात पुढे, उजवा हात पालथा जमिनीवर. परंतु लक्ष व्हायब्रेशन्स वरती पाहिजे. नुसता बसायचं नाहीये असं. तर डाव्या हातातून चैतन्य आपण श्रीमातांच्याकडून घ्यायचे आणि उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये सोडून द्यायचे. बघा, ही इच्छा करायची आपली. आपण नुसतं काय करतो, डावा हात पुढे, उजवा हात पालथा जमिनीवरती, झालं. आणि परत विचार करायला मोकळे. तसं न करता लक्ष व्हायब्रेशन्स वरती, कृतीकडे ठेवायचं आपल्या आतल्या. डाव्या हातातून चैतन्य घेतोय, उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये आपण सोडून देतोय. इथं आपण म्हणू शकतो, श्री माताजी आपल्या परमकृपेमध्ये आमच्या इडानाडीतील सर्व त्रास, बाधा, भूतकाळातील विचार या भूदेवता शोषून घेऊत. श्रीमातांना प्रार्थना करायची. श्रीमातांच्याकडे पाहत आणि लक्ष व्हायब्रेशन्स वरती. म्हणजे डावी बाजू स्वच्छ करायचा हा एक उपाय आहे. आपली इडानाडी पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी लक्ष डाव्या हाताच्या बोटांच्याकडे व्हायब्रेशन्स खेचून घेतोय. उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये सोडून देतोय. म्हणजे इच्छा केलीच पाहिजे ना आपण. त्याशिवाय ही नाडी स्वच्छ कशी होणार? आर्थिंग करायला पाहिजे. त्यावेळेला लक्ष डाव्या हाताच्याच बोटांच्याकडे जाईल.
म्हणजे आपल्या डाव्या हाताच्या बोटाला व्हायब्रेशन्स पूर्णपणे येतात की नाही पाहायचं. का कुठल्या बोटाला टोचल्यासारखं होतं, चुरचुरल्यासारखं होतं, गरम होतं ते पाहायचं. तसं जर होत असेल, तर आपण ते चक्र साफ करायचा प्रयत्न करायचा आहे. साफ करून टाकायचं. आपल्याला कुठलं चक्र लागते, ते आपण चित्तानं स्वच्छ करायचं. चित्तानं स्वच्छ करतच व्हायब्रेशन्स आपण घ्यायचे आहेत आणि उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वात सोडून द्यायचे आहेत. म्हणजे ही स्वच्छतेची एक प्रक्रिया आहे आणि ती नुसता अशी बसून होत नाही, आतमधून ती झाली पाहिजे प्रक्रिया स्वच्छतेची. तर आपण स्वच्छ होऊ ना. नाहीतर नुसता असा हात ठेवून कसं स्वच्छ होणार आहे आपण? होऊ शकणार नाही. त्यासाठी ह्या प्रक्रिया करत असताना आपलं लक्ष व्हायब्रेशन्सकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे डाव्या हातातून चैतन्य आपण घेतोय श्री मातांच्याकडून, उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वामध्ये सोडून देतोय. शुद्ध इच्छा करायची आणि त्याचबरोबर प्रार्थना देखील, श्री माताजी आपल्या परमकृपेत आमची इडानाडी पूर्णपणे स्वच्छ होऊ द्या. लक्ष व्हायब्रेशन्स वरती, परमचैतन्यावरती लक्ष देत देत काय करायचं, डाव्या हाताच्या तळव्यावरती पण लक्ष द्यायचं. बघा, तरी पण आपल्याला जर स्वच्छता वाटत नसेल ना, बाबा अजूनही थोडंसं काहीतरी डाव्या बाजूला लागतंय असं वाटत असेल, तर मग महाकालीचा मंत्र म्हणू शकतो आपण. ओम त्वमेव साक्षात् श्री महाकाली साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. मंत्र म्हणत असताना व्हायब्रेशन्स मध्ये वाढ होते का पाहायची. म्हणजे डाव्या हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स वाढल्या का पाहायच्या. नुसतंच आपण असं बसायचं नाहीये. खरोखर ती नाडी आपली स्वच्छ होते की नाही इकडे लक्ष पाहिजे. स्वच्छ होत असेल तर डाव्या हाताच्या तळव्यावरती आपल्याला गार जाणवेल. डाव्या हाताच्या बोटामधून व्हायब्रेशन्स आपल्याला येत असल्याचं जाणवतील. श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेमध्ये आमच्या डाव्या बाजूकडील सर्व त्रास, बाधा, भूतकाळातील विचार या भूदेवता शोषून घ्या किंवा शोषून घेऊत. आता नुसतं प्रार्थना करून बसून नाही चालणार. आता परत व्हायब्रेशन्स बघायचे आपण. डाव्या हाताच्या बोटातून येत आहेत का, चैतन्य खेचून घेतोय, उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वात जात आहेत का, चेक करत राहायचं आहे आपल्याला. नुसता बसायचं नाही आहे. बघा, हे महत्वाचं आहे. म्हणजे स्वच्छता करताना अशा प्रकारे स्वच्छता केली पाहिजे ना, तर स्वच्छ झालेलं समजेल. आता मगाशी बऱ्यापैकी चक्र लागत होती, आता ती स्वच्छ होत आहे. हे आपल्या लक्षात येईल की खरोखर व्हायब्रेशन्स डाव्या हाताच्या बोटातून येत आहेत आणि उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वात विलीन होत आहेत. कळतं मग लगेच, लक्षात यायला सुरुवात होते. मग डाव्या हाताच्या तळव्यावरती पण लक्ष ठेवायचं थोडंसं. डाव्या हाताच्या पूर्ण बोटांच्या वरती, नसावरती, तळव्यावरती ते डाव्या हाताच्या मूलाधार शक्ती केंद्रापर्यंत. तेवढ्या व्हायब्रेशन्स आपल्याला सुरुवात झाली यायला. म्हणजे हे जाणवलं आता की बाबा डावी बाजू कशी स्वच्छ करायची. म्हणजे जे आपण संतुलन करतो ते बरोबर आहे, परंतु लक्ष आपलं व्हायब्रेशन्सकडे असेल तर खऱ्या अर्थानं संतुलन होणार आहे. जर नुसता कृतीच होणार असेल
तर संतुलन आपलं होणार नाही. म्हणजे व्हायब्रेशन्स कळल्या पाहिजेत, की येतायत व्हायब्रेशन आणि त्या पृथ्वी तत्वामध्ये शोषून घेतल्या जातायत हे कळतं आणि हे समजणं आवश्यक आहे. म्हणजे आता बघा डावी बाजू पूर्णपणे स्वच्छ होऊ लागली, तर व्हायब्रेशन्समध्ये वाढ होते आपल्या डाव्या हाताच्या. तळव्यावरती पण जाणवतं. बघा लक्ष कुठं-कुठं ठेवायचंय? डाव्या हातांची बोटं व्हायब्रेशन्स खेचून घेतात, येत आहेत. डाव्या हाताचा तळवा, तळवा लक्ष दे. तळव्याच्या भोवतानी भवसागर आहे. त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. येतं का? गोल फिरतं का? डाव्या हाताच्या तळव्यात आणि त्याच्या भोवतानी म्हणजे सहस्त्रार. डाव्या हाताचा तळवा म्हणजे सहस्त्रार आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवायचं म्हणजे भवसागराकडे. त्याच्या भोवतानी भवसागर आहे हातावरील. हे समजणं आवश्यक आहे ना आपल्याला. म्हणजे चक्रांची सूक्ष्मता आपल्याला कळली पाहिजे. व्हायब्रेशनची सूक्ष्मता आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. नुसतं असं बसलं म्हणजे झालं असं नव्हे. ते कळलं पाहिजे व्हायब्रेशन्स कशाप्रकारे येतायत, कुठलं चक्र पकडलंय ते दर्शवतायत हे समजणं आवश्यक आहे. किंवा ते चक्र आमचं आता सुटतंय बाबा हे कळलं आवश्यक आहे आपल्याला. म्हणून आपण इकडे लक्ष द्यायचं असतं. आता व्हायब्रेशन जोरात येतायत. आणखी एकदा म्हणूया श्री माताजी आपण साक्षात श्री कालभैरव आहात. लक्ष व्हायब्रेशन्स वरती. म्हणजे व्हायब्रेशन्स वाढतायत की नाही ते पाहायचं. असं म्हटल्याबरोबर म्हणजे फरक लक्षात आला पाहिजे आपले, की बाबा स्वच्छता जोरदारपणे सुरू होते आता. श्री माताजी आपण साक्षात श्री महाभैरव आहात. बघा, परत व्हायब्रेशन्स मध्ये वाढ होते. आहात म्हटले की आहेतच ना श्री माताजी, मग येणारच की व्हायब्रेशन्स. तसं आहे ते. मग त्याच वेळेला व्हायब्रेशन्स खेचून घ्यायच्या, उजव्या हाताद्वारे ते पृथ्वी तत्वात सोडून द्यायच्या. म्हणजे आपली डावी नाडी पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर कसं होतं, पाण्यात पूर्णपणे आपला हात बुडवलाय, तशा व्हायब्रेशन्स यायला पाहिजेत डाव्या हाताच्या बोटांच्या वर. मग स्वच्छ झालो. तरी पण काही वेळेला डाव्या हाताचा अंगठा जरा चुरचुरतोय, लागतोय असं वाटतं. मग चित्तानं काय करायचं, डावं स्वादिष्ठान सोडवायचं चित्ताने. आपल्या चित्ताचा हात एक आहे उजवा, त्याच्याने डाव्या स्वादिष्ठानला बंधन घालायचं, काढायचं, स्वच्छ करायचं. बघा, करून बघायचं. तसंच वरची पण चक्र आपण स्वच्छ करतो ना, नाभी, हार्ट, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रारमधून बाहेर काढतोय. नीडानाडी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी आपल्या उजव्या हाताने जसं आपण स्वच्छ करतो तसं चित्ताच्या हाताने आपण स्वच्छ करायचं आहे. बघा, त्यानंतर व्हायब्रेशन्स मध्ये कशा प्रकारे वाढ होतात ते पाहायचंय, ते अनुभव घ्यायचा. कळतं की बाबा इडा नाडी आता खरोखर स्वच्छ झाली. व्हायब्रेशन जोरदार वाहत आहेत. जे चक्र लागत होतं ते लागायचं आता बंद झालं. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणून बसताना आपण असं बसायचं की लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवलं पाहिजे. अशाच पद्धतीने बसायचं. आता आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे, डावा हात आकाश तत्वाकडे. बघा, आता उजव्या हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स खेचून घ्यायचे, डाव्या हाताद्वारे ते आकाश तत्वात सोडून द्यायचे. बघा, बॅलन्सिंग असंही आहे. नुसता बसत नाहीये आपण, बॅलन्सिंग करतोय. मग व्हायब्रेशनचं समजायला पाहिजे ना. श्री माताजी आपण साक्षात श्री महासरस्वती आहात. लगेच व्हायब्रेशन सुरुवात होते. बोटातून घेतलेलं चैतन्य खेचून घ्यायचंय उजव्या हाताच्या आणि डाव्या हाताद्वारे ते आकाश तत्वात सोडून द्यायचे. श्री माताजी आपल्या परमकृपेमध्ये आमच्या पिंगला नाडीवरील सर्व त्रास, उष्णता, भविष्यकाळातील विचार ही आकाश देवता शोषून घेऊ. लक्ष व्हायब्रेशन्स वरती पाहिजे. उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घेतोय, डाव्या हाताद्वारे ते आकाश तत्वात सोडून देतोय आपण. बघा, त्यामुळे पिंगला नाडी पूर्णपणे स्वच्छ होत असल्याचं जाणवेल. पण लक्ष पाहिजे व्हायब्रेशन्स वरती तरच जमेल.
म्हणजे संतुलन येईल, नाहीतर नाही येणार. बघायचं आपली उजव्या बाजूची चक्र लागतायत का? मग ते चित्तानं स्वच्छ करायचं. चित्तानं स्वच्छ करायचं. ही स्वच्छता महत्वाची आहे. म्हणजे हे बॅलन्सिंग आपल्याला अशा प्रकारे करणं आवश्यक आहे. हे बॅलन्सिंग झालं पाहिजे. म्हणजे उजव्या हाताच्या तळव्यावरती देखील व्हायब्रेशन जाणवले पाहिजेत आणि तळव्याच्या भोवताली भवसागर आहे उजवं, तेही जाणवलं पाहिजे. तिकडेही लक्ष दिलं पाहिजे आपण. श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये आमची पिंगला नाडी पूर्णपणे स्वच्छ होऊ द्या. बघा लक्ष व्हायब्रेशन्स वरती. नाहीतर आपण काय करतो, नुसताच असं बसतो. उजवा हात पुढे, डावा हात आकाश तत्वाकडे, झालं. पुढे पुढे काही करतच नाही. तसं नाही पाहिजे. हे कळलं पाहिजे, की आपण स्वच्छता करतोय, तर आपली स्वच्छता होते की नाही इकडे लक्ष पाहिजे. नुसताच बसायचं नाही सहजयोगामध्ये, व्हायब्रेशन्सकडे लक्ष पाहिजे. हे फार महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. हे कळणं आवश्यक आहे, की बॅलन्सिंग तर आपण करतोय. मग बॅलन्सिंग होऊन देखील आम्हाला चक्रांचा का त्रास होतो, नाड्यांचा का त्रास होतो? कारण प्रॉपर बॅलन्सिंग आपलं होत नाही. आपल्या लक्षात येत नाही, की बॅलन्सिंग कसं करायचं? हे समजणं आवश्यक आहे ना. यासाठी इकडे लक्ष देतोय आपण. उजव्या हाताच्या बोटातून चैतन्य घेतोय, ते डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये सोडून देतोय. म्हणजे आपली उजवी नाडी स्वच्छ होत असेल, तर व्हायब्रेशन्स जोरदार यायला सुरुवात होतात. म्हणजे आपण स्वच्छ होत आलो आता. श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. बघा उजव्याच बाजूला आहेत ना ते. सूर्य नाडीवरती आहेत. म्हणून त्यांनी सूर्याला धरलं. सूर्य नाडीला कंट्रोल करायचं काम हनुमानजी करतायत. उष्णता कंट्रोल करायचं काम हनुमानजी करतात. म्हणून उजवी बाजू आपली स्वच्छ ठेवायची कायम. शुद्ध व्हायब्रेशन्स आल्या पाहिजेत त्या बोटाला. हा, आता दोन्ही हात श्री मातांच्याकडे करायचे. आता दोन्ही हाताच्या बोटातून व्हायब्रेशन्स आपण खेचून घेतोय. बघा खेचलेलं चैतन्य दोन्ही हाताच्या कोपऱ्यापर्यंत घेतोय. म्हणजे दोन्ही बाजूचं संतुलन झालं, की व्हायब्रेशन्स जोरदारपणे यायला सुरुवात होतात दोन्ही हाताच्या बोटामधून. एकसारख्या. जसं पाण्यात हात घातल्यानंतर व्हायब्रेशन्स येत आहेत तशा. कळलं आता व्हायब्रेशन्स दोन्ही हाताच्या बोटातून कशा येत आहेत आणि कशा प्रकारे वाहतंय चैतन्य हे कळतं, आपल्या लक्षात येतं. म्हणजे स्वच्छतेची ही एक प्रक्रिया आहे जी आपण सेंटरवरती कायम करतो. ही स्वच्छतेची प्रक्रिया अशा प्रकारे घडली तर अधिक फायदा होईल आपल्याला. केवळ नुसतं असं बसण्यानं आपल्या नाड्या स्वच्छ होणार नाहीयेत, तर आपण स्वतः तिकडे लक्ष देऊन स्वच्छ करणं आवश्यक आहे. व्हायब्रेशन्सवरती लक्ष देऊन अशा प्रकारे जसं आपण बॅलन्सिंग केलं, त्या प्रकारे आपण आपल्या नाड्यांची स्वच्छता करू शकतो. त्यानंतर आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे घ्यायचा आहे आणि उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची आहे. लक्ष कुंडलिनीवरती. बघा आता संतुलनामध्ये आलोय. म्हणून आपण मध्य नाडीतून कुंडलिनी वरती चढवतोय. शिस्तीत. शस्त्रारमधून वर काढतोय, एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला कुंडलिनी वर चढवत असताना लक्ष कुंडलिनीवरती ठेवायचं. म्हणजे कुंडलिनी वर येत असलेलं जाणवतं पाठीच्या मणक्यातून. आपल्या हाताबरोबर ती वर येते. शस्त्रारमधून वर आली की 2 गाठी मारतोय आपण तिला. बघा वरती आली. तिसऱ्या वेळेला परत वरती घ्यायची. हळू घ्यायचं. शिस्तीत घ्यायचं. गडबड नाही करायची. गडबड केले की चुकलं. हळू लक्ष प्रॉपर कुंडलिनीवरती ठेवून 3 गाठी मारतोय. म्हणजे कुंडलिनी वरती काढून तिला वरती आपण फिक्स करतोय. हां.
आता वरती आली कुंडलिनी मध्य नाडीतून बरोबर. आता कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात. उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा. आता 7 वेळा हे कवच घेत असताना लक्ष कवचाकडे द्यायचं आपल्या. हाताकडे नाही द्यायचं. म्हणजे कवच बरोबर बसतं आपल्या भोवतानी. ते कळतं आपल्याला, लक्षात येतं. बघा, शिस्तीत घेतलं की कळतं, समजतं. हातामध्ये देखील व्हायब्रेशन्स वाढलेले आपल्याला जाणवतात. कारण लक्ष व्हायब्रेशन्स वरती आहे. सगळा व्हायब्रेशनचाच खेळ आहे, चैतन्याचा खेळ आहे. हे समजणं आवश्यक आहे. सहयोग करताना लक्ष व्हायब्रेशन्सवरच पाहिजे, आणखी कुठे पाहिजे मग? जर दुसरीकडे असेल तर आपण सहयोगी नाही, असं म्हणायला काही हरकत नाही. आता दोन्ही हात परत श्रीमातांच्याकडे. बघा. लक्ष व्हायब्रेशन्स वरती, हाताच्या बोटामधून जे चैतन्य येते तिकडे आणि जे कवच घेतलं त्या कवचाकडे लक्ष देऊया. बसलंय की नाही कवच बघायचं. हे काय बघतच नाही आपण काही वेळेला. आपल्याला सवय आहे, सेंटरवरती आलं, बसलं, बंधन घेतलं, कसं घेतो माहिती नाही. भरपूर फार छान घेतात लोक बंधन. ती बघितली की असं वाटतं की काय हे, कशा प्रकारे ध्यान करतायत, कशा प्रकारे बंधन घेतायत, कुणी सांगणार नाही का येणार, असं वाटतं काही वेळेला. आणि हे सगळं आपण सांगणं आवश्यक आहे. किंवा बंधन कसं घ्यायचं, कवच कसं घ्यायचं. चुकत असेल तर त्याला 1 नाही 2 वेळा नाही, सारखं सांगायचं. आता आपण सारखं सांगत नाही, बोलतो. सांगणं आवश्यक आहे. सुधारणं न सुधारणं त्यांच्या हाती आहे. त्यांची भक्ती जशी बसेल तसं ते करतील. पण सांगणं आपलं कर्तव्य आहे रोज. तसं आपण देखील सहजयोग्यांनी इतर साधकांना हे समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यांचं लक्ष व्हायब्रेशन्सकडे वळवणं गरजेचं आहे. साधं बंधन आपल्याला त्यांना शिकवता यायला पाहिजे. साधं बंधन. पण बंधन आपण घेताना बघतोय, तरी देखील आपण काही बोलत नाही त्यांना, सांगायचा प्रयत्न करत नाही. सांगितलं पाहिजेल आहे, ही गरज आहे आता. चुकीचं कोण काय करत असेल, तर आपण सांगणं, ठासून सांगणं गरजेचं आहे. नाही चुकतायत, चुकू देत, काय करायचं आपल्याला, आपलं आपण बघू. असा सहयोग नाही आहे. आपलेच भाऊ-बंध आहेत, आपल्याच बहिणी आहेत. त्यांना समजावून कोणी सांगणार? आपण सांगायला पाहिजे ना. म्हणून चुकेल तिथं सांगणं गरजेचं आहे. त्यानेही समजावून घेऊन त्याप्रमाणे कृती करणं गरजेचं आहे. हे सगळं सर्वांच्या भल्यासाठीच चाललंय ना. म्हणून सेंटरवरती देखील अगदी शिस्तबद्ध पाहिजे सगळं. कवच कसं घ्यायचं, कुंडलिनी वर कशी चढवायची, अगदी शिस्तीत, नम्रता. नम्रता असेल तर सगळ्या गोष्टी घडतात. नाहीतर कुणी कसंही बंधन घेतं, काहीही करतं. बंधन घेताना देखील लोकं आज्ञाचक्रापर्यंत घेतात बंधन असं. म्हणजे पूर्ण डोक्यावरून देखील हात न्यायचा कंटाळा. अगदी आज्ञाचक्रापर्यंत कसं तरी. आणि कुंडलिनी चढवताना बोटाने पण चढवतात काही जण असं. म्हणजे काय प्रकार करतात एक काही समजत नाही. मग हे नको आहे ना, हे दिसलं की सांगायला पाहिजे. ही जुनी साधक मंडळी जी आहेत ती गप्पच बसतात. काही बोलत नाहीत. कशाला काय? आपण जरी बसलो तरी समोरची व्यक्ती काय करते, चुकत असेल त्याला सांगणं गरजेचं असतं ना तिला. का चुकीचं असंच किती दिवस चालवायचं ते? असं नाही. आपल्यावर काही जबाबदारी नाही आहे. किंवा समोरची व्यक्ती चुकते तर त्याला समजावून सांगणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून बंधनापासूनच सुरुवात करायची. आणि बंधन एकदा परफेक्ट जमायला लागलं ना, बाकीच काय करायची गरज नाही. माताजी सगळं करून घेतात मग. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवलं की आपोआप सगळं घटित होतं. म्हणून हे कुणीतरी आता सांगणं गरजेचं आहे. जुन्या लोकांनी पुढे येऊन आता थोडंसं बोलणं गरजेचं आहे, सांगणं आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे. कलेक्टिव्हिटीली आपण सर्वांनी काम करायचं आहे. कोणी एकटा मनुष्य काम करतोय, 2 जण काम करतायत असं नको आहे. कलेक्टिव्हली सगळ्यांचं मत या ठिकाणी घेतलं जातं. हे फार महत्वाचं आहे. पण आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व असणं आवश्यक आहे. सर्वांनी मिळून हे कार्य पार पाडायचं असतं. एकाने करायचं, बाकीच्यांनी करत बसायचं, तसंच करत राहायचं असं नाही. प्रत्येकाने पुढे येऊन हे करणं गरजेचं आहे. तरच सहयोग पुढे जाईल. हे ज्ञान इतर साधकांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ही जबाबदारी आपल्या सर्व साधकांची आहे. हे सांगणं गरजेचं आहे. चुकीचं असेल त्याला ठामपणे
विरोध करून खरं काय आहे ते सांगितलं पाहिजे. नाहीतर कसं सांगू, काय सांगू असं न म्हणता मातांचं कार्य आहे ती खोटं कसं असेल? एखादा खोट्या गुरुचा चेला असला तर कसं ओरडून सांगतो तो सगळं. आणि आपण तर सत्यावरती उभे आहोत. कसं सांगितलं पाहिजे आहे? म्हणून ती पद्धत पाहिजे आपल्याकडे. चुकलं की त्याला ठामपणे विरोध केला पाहिजे, सांगितलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं आपल्या आत्म्याचं स्थान आहे. तर म्हणूया श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त आत्मा आहे. बघा आता हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर म्हणजे मी आहे, आत्मा. आता हे सूक्ष्म देह म्हणजे मी झालो आता. तो सूक्ष्म देह घ्या, धारण करायचा आपण. धारणा, त्याला धारण करणे म्हणतो आपण. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मग हे नुसता म्हणायचं नाहीये तोंडी, आपण धारण केलं पाहिजे, ती धारणा झाली पाहिजे, झालं पाहिजे आपण तसं. म्हणजे कळलं पाहिजे हे शरीर वेगळं आणि आत्मा वेगळा आहे, तो मी आहे. तो आत्मा कोण आहे? तो मी आहे. हे शरीर म्हणजे मी नाही आहे, या शरीरामध्ये फक्त मी राहायला आलोय. हे घर आहे माझं, शरीर म्हणजे मंदिर आहे. आणि या मंदिरातला देव म्हणजे आत्मा आहे, शिव आहे. हे शिवालय आहे. मग हे शरीर आपण कसं व्यवस्थित ठेवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणूनच योगाची निर्मिती झाली. आपल्याला आत्मसाक्षात्कार होण्यासाठी आत्मा आपला अगदी समाधानी राहावा, आनंदी राहावा म्हणून या योगाची निर्मिती झाली. मग या योगामध्ये अष्टांग योग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. म्हणजे आत्म्याला खालून वर उच्च स्थितीला नेण्याचं काम योग करतो. किती महत्वाचं आहे. श्री माताजीने आपल्याला फक्त ध्यान, धारणा, समाधी दिली. बाकीचं आपण स्वतः करायचं आहे. म्हणजे परमेश्वराला जे योग्य वाटलं ते त्यांनी आपल्याला दिलं. पण आपण त्या लायक झालं पाहिजे. आपली कुंडलिनी सतत शस्त्राच्या वर राहिली पाहिजे. ध्यान, धारणा आणि समाधी या 3 गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहेत. त्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार एवढ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. म्हणजे योगामध्ये या सर्व गोष्टी होतात. आपण कधीही आजारी पडणार नाही. आपली कुंडलिनी सतत शस्त्राच्या वर राहील. आपण कायम आत्मानंदामध्ये राहू. तशाच प्रकारे आपण यम, नियम पाळले पाहिजेत. आपण स्वतः ठरवायचं. दुसऱ्याने सांगितल्यावर नाही करायचं. आपली प्रकृती काय त्याप्रमाणे आपला आहार आपण स्वतःच ठरवायचा. आपण स्वतः ठीक व्हायचं. मीच माझा गुरु आहे ना, आपण स्वतःला गाईडन्स करायचं. चुकेल, काही हरकत नाही. श्री मातांच्या समोर बसायचं. श्री माताजी शिकवत आहेत सगळं आपल्याला. सगळं सांगतात श्रीमाता. पण लक्ष पाहिजे ना आपलं श्री मातांच्याकडे. ते नसतं. जरा काय दुखलं खुपलं तर आपण लगेच रडतो, नाराज होतो. चक्र पकडली, काय करू? आणि श्री माताजी आहेत ना समोर. फोटो समोर बसावं, बघावं काय चुकले, चक्र ठीक करावं, कॅन्डल घ्यावी, मेणबत्तीचा उपचार आहे, बाकीचे उपचार आहे ते करावं, शस्त्रामध्ये यावं, हे आपल्याला माहितीच नाही. मीच माझा गुरु आहे असं कसं म्हणतो आपण? मीच माझा गुरु आहे. तर आपण स्वतःला गाईडन्स करायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि स्वतः शिकून इतरांनाही शिकवलं पाहिजे. ही स्थिती आता आपली आली पाहिजे आता. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचा. बघा मान थोडी खाली झुकून हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. आता ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि म्हणायचं आहे, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात म्हणणं गरजेचं आहे. कारण श्री माताजी आपल्याला आत्मसाक्षात्कार देत आहेत म्हटल्यावर तसं म्हटलंच पाहिजे. आपण भक्तीनं म्हणायचंय, रोज म्हणायचं आहे, काही बिघडत नाही.
रोज म्हणायचं. काय बिघडलं? शस्त्रारमध्ये श्री माताजीच आहेत. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आवाहन आहे ते. नुसतं आपण आवाहन तोंडी करून चालत नाही. प्रत्यक्ष आल्यात पाहिजे देवी देवता. असं आवाहन पाहिजे आमचं. त्यानंतर हात वरती घेऊया. थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरवून बघूया. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. हात खाली घेऊया. आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये पण बदल झालेला आपल्याला दिसेल आणि कुंडलिनी शस्त्राच्या वर आलेली पण आपल्याला लक्षात येईल. पण चित्त पाहिजे तिथं एकसारखं. चित्तामध्ये कुठले विचार नकोत. भूतकाळ नको, भविष्य नको. वर्तमान काळ, मध्यामध संतुलन. म्हणून सुरुवातीला अशा प्रकारे आपण संतुलन करून घ्यायचं की दोन्ही हातातून चैतन्य लहरी शेवटपर्यंत एकसारख्याच राहाव्यात. शेवटपर्यंत. कारण क्षणाक्षणाला आपले विचार बदलत असतात. कधी भूतकाळाचा विचार, कधी भविष्याचा विचार, असं डामाडौल श्री माताजी म्हणतात तसं. सारखं इकडं इकडं हलतो आम्ही. स्थिर नाहीच आहे काटा. ते स्थिरत्व आपल्याला आलं पाहिजे आणि ही स्थिती आम्ही प्राप्त केली पाहिजे. म्हणजे कायम कुंडलिनी शस्त्राच्या वरती राहिली पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे आम्ही. बघा, शस्त्राच्या वर एकसारखी आहे कुंडलिनी वर राहते. जाणवतं ते की किती सहज मध्ये ती वर येते. किती संतुलन. काही विचार नाहीत, काय नाही, कुठली अटॅचमेंट नाही. हा देह दिसतोय, पण या देहामध्ये जी कुंडलिनी आहे ती पण वर आलेली दिसते. आपला देह शांत बसलेला आहे, डोळे बंद करून. चित्त कुठे आहे? चित्त शस्त्राच्या वर आहे. आत्मा कुठे आहे? शस्त्राच्या वर. शिव आणि शक्ती दोघेही वर आहेत. आत्मा म्हणजे शिव, शक्ती म्हणजे आदिशक्ती. आणि आदिशक्तीशिवाय शिवतत्व प्राप्त होत नाही. दोन्हीचं मिलन शस्त्राच्या वरती होतं. बघा किती महत्वाचं आहे ते. म्हणून कायम शस्त्राच्या वर राहायला काय हरकत आहे आपल्याला. आम्ही सहयोगी म्हणून घेतो स्वतः आणि वरती लक्ष नाही. उपयोग काय? सहयोगी आहे आपण, तसं असायला पाहिजे. आम्ही प्रयत्न केला पाहिजे शस्त्रावर राहायचा. सतत राहिलं पाहिजे, त्याचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. त्यातून आम्हाला काय मिळणार आहे? परंतु आपण आपलंच कल्याण करून घ्यायचं आहे ना. सतत जोडलेलं असायला पाहिजे. हे शिवतत्व प्राप्त करणंच हे आपल्या जीवनाचं ध्येय असायला पाहिजे. नाहीतर आयुष्यभर काय ट्रीटमेंटच करत बसायची आपल्याला. रोज मीठ पाणी करतो, रोज करतो, परंतु कुंडलिनीवर येत नाही. का येत नाही वर? प्रयत्न करत नाही, भक्तीनं करत नाही, श्रद्धेनं करत नाही. म्हणून कुंडलिनी वर येत नाही लवकर. हृदय मोकळं झालं की कुंडलिनी सतत शस्त्राच्या वर राहते. हृदय स्वच्छ पाहिजे. काय ठेवायचं नाही हृदयामध्ये. हे झालं, ते झालं, अमकं झालं, तमकं झालं, ही अशीच आहे, ती तशीच आहेत. असे प्रकार हृदयामध्ये असतील विचार, तर कुंडलिनी वर कशी राहणार? म्हटले ना श्री माताजी की ध्यान करणारे लगेच ओळखतात आणि जे छुपे रुस्तम आहेत हेही ओळखतात लगेच. कळतं ते काही सांगायची गरज नाही. समजतं सगळं ते. आपल्या कुंडलिनीवरती व्हायब्रेशन्स वरतीच कळतं आपण किती खोल पाण्यात आहे ते समजतं. आपण जे काय कार्य करायचं ते जपून करायचं. जरा श्री मातांच्यासाठी करतोय आपण हे लक्षात ठेवायचं आणि मग करायचं. लक्ष आपलं व्हायब्रेशन्सकडे असणं आवश्यक असतं. त्यावेळेला श्री मातांच्याकडे असणं आवश्यक आहे. आम्ही कार्य करतो ते काय आपल्या घरातलं नाही आहे, श्री मातांचं कार्य आहे ते.
आणि हे कार्य अगदी जबाबदारीनं पार पाडायचं असतं आपल्याला. जबाबदारी महत्वाचं आहे ना, जबाबदारी. श्री गणेशांच्यावर जशी जबाबदारी श्री माताने दिली ती पार पाडता येते, विघ्न हरता येते. हनुमानजींच्यावर जबाबदारी टाकली, कसं पार पाडतात ते? रामाचं कार्य करायला हनुमानजी होते ना, श्री मातांचं कार्य करायला अशी सजजुकी का नाही होत? घडले पाहिजेत असे. श्री मातांच्यासाठीच कार्य करणारे पाहिजेत, श्री मातांच्यासाठी. इतर कोणाला खुश करायची काही गरज नाही आहे, कुठल्या लीडरना खुश करायची काही गरज नाही आहे. आम्ही कार्य करतो श्री मातांच्यासाठी. आईचं कार्य पुढे आणलं पाहिजे, श्री मातांचं नाव झालं पाहिजे ना सगळीकडे. हे महत्वाचं आहे ना त्यातलं. हे कार्य करणं फार महत्वाचं आहे. म्हणून आपण कायम ध्यानामध्ये पाहिजे, व्हायब्रेशन्स कडे लक्ष पाहिजे. असे साधक घडले पाहिजेत. असे थोडे कडकही पाहिजे, थोडे नरमही पाहिजेत. दोन्ही गोष्टी आहेत. चुकलं की कडकपणा, व्यवस्थित पाहिजे, शिस्त पाहिजे सजयोगामध्ये. स्वतःलाही शिस्त लावली पाहिजे आणि दुसऱ्यालाही लावता आली पाहिजे. हे गरजेचं आहे आता. तर कुणी काही करतं, कसंही चालतं, काय असं नको आहे सहजयोगात. श्री मातांना कसं आवडेल? आवडणार नाही. गांभीर्य पाहिजे, श्री गणेशांचं गांभीर्य ते पाहिजे. गंभीर श्री गणेश कसं गंभीर आहेत, शांत आहेत, तशी ती शांतता, नीरव शांतता आली पाहिजे. ती गांभीर्य आलं पाहिजे आणि ती जबाबदारी स्वीकारण्याची ताकद पण आली पाहिजे. काही असू दे, आम्ही करू, श्री मातांच्या कृपेत आम्ही करून दाखवू. ती पाहिजे सर्व सजीव्यांच्यात. होणार नाही, माझी चक्रच लागतायत, मी पुढे कसं जाणार, असं नाही आहे सहयोग. पुढे आलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, हे सर्वांच्यासाठी आहे. असे साधक तयार झाले तर पुढे कार्य घटित होईल ना, नाहीतर कसं कार्य होणार आहे? एकट्या दुकट्या माणसावरती कसं चालणार? हे सगळेच तयार झाले पाहिजेत सहयोगी. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. आता हळूहळू शस्त्राच्या वर जायचंय आपल्याला. बघा, आकाश तत्वामध्ये आपण जातो. आता आकाश तत्व कुठे आहे? शरीराच्या बाहेर सगळं आकाशच आहे. महत्वाचं आहे ना. आम्ही फक्त उच्च दिशा जी स्थिती आहे ती प्राप्त करायचा प्रयत्न करतो, म्हणजे उच्च स्थितीला जातो त्या दिशेला. म्हणजे शस्त्राच्या वर आपण किती जाऊ शकतो याचा अंदाज आपल्याला आलेला आहे आता. उच्च स्थितीला, आणि जेवढं उच्च जाऊ तेवढं खोल जाणार आहे. हेही तितकंच खरं आहे. आपली जी मुळं आहेत ती पूर्णपणे खोलवर गेली पाहिजे. त्यासाठी उच्च स्थितीला, झाड जेवढं उंच असतं तेवढी त्याची मुळं पण खोल पसरलेली असतात, हे आपल्या लक्षात येईल. म्हणून शस्त्राच्या वर आकाश तत्वाकडे. आता आपण वर आलोय, आकाश तत्वामध्ये आलोय, किंवा बाहेर आहे, या देहाच्या पण बाहेर आहे, आपण शस्त्राच्या वर आहे, बरोबर? तर करायचं काय आहे हे लक्षात घ्या. आता आपल्या आजूबाजूला देखील व्हायब्रेशन्स आहेत, सगळीकडे व्हायब्रेशन्स आहेत, वर आहेत, खाली आहेत, साईडला आहेत. फक्त ते कार्यान्वित झाले पाहिजेत, म्हणजे कळलं पाहिजे की या व्हायब्रेशनच्या महासागरात आपण बसलोय, हे समजणं आवश्यक आहे. मग करायचं काय? बघा, जे आपल्या भोवतानी जे व्हायब्रेशन आहेत ना, भरपूर सागरासारखे प्रचंड, त्या व्हायब्रेशन्स वरती लक्ष द्यायचं. जसं पाण्यात आपण बसतो ना, समजा समुद्र आहे, समुद्राच्या तळाशी आपण बसलोय, तर पाणी किती आहे? सगळीकडे आहे ना पाणी, वर खाली सगळीकडे आहे, चहू दिशेनं पाणी आहे. आणि त्या पाण्यात, चैतन्याच्या पाण्यात आम्ही बसलोय, चैतन्याच्या सागरात बसलोय. शुद्ध इच्छा करायची,
आणि तसं थोडा वेळ ध्यान करायचंय आपल्याला. ज्या जलतत्वातलं किंवा चैतन्यरूपी क्षीरसागरातलं ध्यान म्हणा हे जरा वेगळ्या प्रकारचं वाटेल आपल्याला. परंतु आजूबाजूच्या व्हायब्रेशन जे आहेत त्या आपल्याला कार्यान्वित झालेल्या दिसल्या पाहिजेत. लक्ष आता वर खाली सगळीकडे द्यायचंय, मागे पुढे जिकडे बघाल तिकडे चैतन्याचा सागर, व्हायब्रेशन्स, आणि या सागरामध्ये आपण ध्यानस्थ बसलोय. तर हे जे चैतन्य आहे आजूबाजूला पसरलेलं, ते आपल्या बॉडीला लागलं पाहिजे. अशा पद्धतीनं लक्ष द्यायचं आहे. समुद्राच्या पाण्यात आपण बसलोय खाली. क्षीरसागर, चैतन्याचा सागर आहे हा. ही धारणा आहे आणि हे चैतन्याची जाणीव आहे. इमॅजिन नाही आहे हे चैतन्य आहे आसपास आपल्या. तिकडं आपण लक्ष देतोय. आपल्या आजूबाजूला पण व्हायब्रेशन्स आहेत. परमेश्वर जसा चराचरात व्यापून राहिलेला आहे, तसं सर्वत्र व्हायब्रेशन्स आहेत. जसं या रूममध्ये पण व्हायब्रेशन्स आहेत. परंतु चित्त गेलं तर कळणार ना. चित्तच नाही दिलं तर कळणार काय आहे तिथं? म्हणून आधी आपण व्हायब्रेशन्स आपल्या भोवताली बघायचे सगळीकडे. वर, खाली, साईडला, मागे, पुढे सगळीकडे व्हायब्रेशन्स. आणि या व्हायब्रेशनच्या सागरामध्ये आपण बसलोय. बघा, इच्छा करायची, शुद्ध इच्छा. क्षीरसागर, विष्णू, लक्ष्मी त्यांच्या सानिध्यात. क्षीरसागरात आहेत ना ते. जलतत्वापर्यंत गेल्यानंतर हे येतं, हे कळतं. थोडा वेळ ती स्थिती आपण घ्यायची आपल्याला. संपूर्ण शरीराला चैतन्य जाणवलं पाहिजे. म्हणजे केस अशी ताट उभी राहतात, मॅग्नेटिझम होतं सगळं संपूर्ण देहाला. कारण बाहेरचं चैतन्य कार्यान्वित होतं आणि ही धारणा होती नाभीमध्ये. चित्ताची एकाग्रता चैतन्याच्या सागरावरती करतोय आपण आणि या सागरामध्ये आकंठ बुडालोय आपण. फक्त आपल्याला माहिती नव्हतं की आपण चैतन्याच्या सागरात आहोत. आता चित्त गेलं, कळलं. जाणीव घ्यायची ती. संपूर्ण चेहऱ्याला, मानेला, पाठीला, पोटाला सगळे बडवतात व्हायब्रेशन्स साईडनं. तोंडावरती, मागे, पुढे, वरती लाटा, चैतन्याच्या लाटा येऊन थडकतात. आहे चैतन्य साईडला, ब्रह्मचैतन्य आहे. फक्त लक्ष देण्याचा अवकाश आहे की परमेश्वर चराचरात व्यापून राहिलेला आहे. ते कळतं, त्याचं ज्ञान होतं. किती घ्यायचं, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हटले, कवी नाही का म्हटलेला आहे. घेता किती, किती घेईल तेवढं थोडं आहे. या सागरामध्ये आम्ही पोहतो. एक वाक्य आहे की आम्ही आनंदाच्या सागरात पोहतो आहोत. म्हणजे काय करत आहोत, हे करत आहोत. हा आनंदाचा सागर, चैतन्याचा सागर, त्याच्यामध्ये डुबकी मारतोय. ती मारता आली पाहिजे ना. तो खरा आनंद आहे. एक नवीन प्रकारची जाणीव श्री माताजी आपल्याला देत आहेत, ती आपण घेतली पाहिजे. समजणं आवश्यक आहे की व्हायब्रेशन सगळीकडे आहेत. जसं आतमध्ये व्हायब्रेशन्स आहेत, तसं बाह्यातही आहेत. आतमध्ये लक्ष दिल्यानंतर वेगळ्या व्हायब्रेशन जाणवतात. बाह्यात लक्ष दिलं आपण आता तर वेगळ्या व्हायब्रेशन जाणवतात देहाला. या जड देहाला जाणवतात. संवेदना म्हणतात त्याला. ही संवेदना ही त्वचेवरनं येते आपल्याला. त्वचा ही जागृत झालेली असते आपली. म्हणून या त्वचेद्वारे आपल्याला व्हायब्रेशन समजतात. जसं थंडी लागली कळतं की नाही, गरम व्हायला लागलं तर कळतं की नाही आपल्याला गरम होते. तसं चैतन्य लागलं की कळलं पाहिजे. तसं आहे ते. कळलं. अशा प्रकारे हे ध्यान आपण करू शकतो. रोज थोडं करून बघायचं आपण चैतन्याच्या सागरात आहोत. या व्हायब्रेशन देखील आपल्याला लागतायत. पाण्यातच बसलो ना आपण चैतन्याच्या. तसं आकंठ बुडून गेलं पाहिजे चैतन्यामध्ये. न्हावून निघणं ज्याला म्हणतो. डुबकी मारायची आहे.
जमलं पाहिजे. आता पुन्हा आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर घ्यायची पुन्हा. आता ती वर 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 घ्यायची आकाश तत्व. आता वरती जायचं जास्त. खाली पण आकाशच आहे, साईडला बी आकाशच आहे, पोकळी सगळीकडेच आहे ना. पण स्थिती आमची वरच्या दिशेने आहे, ऊर्ध्वगती म्हणतो त्याला. योगी लोकांच्या भाषेत काय, ऊर्ध्वगती. त्या दिशेने जातोय आम्ही. याच्यावरती काय ते कळतं. पूर्णपणे वरती जायचं. आता आकाशच्या पण पलीकडे जलतत्वापर्यंत पोहोचायचं आहे. वर 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 जायचं. आपल्या जाणीवेत राहायचं. जाते वर कुंडलिनी, असं नाही की बाबा जात नाही, असं काही होत नसते, जाते. पाच मिनिटं आपण बसायचंय त्या स्थितीत, त्या जलतत्वामध्ये राहून. ये शिव का स्वरूप हमारे हृदय में हर समय आत्म स्वरूप बन के स्थित है। ये मैं नहीं कहूंगी कि प्रकाशित है। जब कुंडलिनी का जागरण होता है तो ये शिव का स्वरूप प्रकाशित होता है, और वो प्रकाशित होता है हमारे नसों में। चैतन्य के लिए कहा मेदे स्थित। प्रथम इसका प्रकाश हमारे मस्तिष्क में, ब्रेन में पहली मर्तबा हमारा हृदय का और हमारे मस्तिष्क का या ब्रेन का योग घटित होता है। नहीं तो सर्वसाधारण तरह से मनुष्य की बुद्धि एक तरफ और उसका मन दूसरी तरफ दौड़ता है। इस योग घटित हो जाने से जो प्रकाश हमारे अंदर आत्मा से प्रकटित होता है, वो चैतन्य स्वरूप बन के हमारे हाथों से और तालू से प्रवाहित होता है। ये तो आप लोग सब कुछ जानते हैं, पर आगे की बात समझने की यह है कि जब ये प्रकाश हमारे अंदर आता है तो धीरे धीरे हम देखते हैं हमारी जिंदगी बदलने लगती। हमारे अंदर का क्रोध और अनेक जो हमारे शत्रु भी हैं वो खत्म होने लगता है। धीरे धीरे सब चीजें गिरती जाती और मन में श्रद्धा प्रस्थापित होती है। श्रद्धा में त्याग बुद्धि जागृत होती है। किसी भी चीज का महत्व नहीं रह जाता। अब शंकर जी की जो हमने एक आकृति देखी है, एक अवधूत पहुंचे हुए एक बहुत कोई अवलिया हो उस तरह के होते हैं। उनको किसी चीज की सुध बुध नहीं,
बाल बिखरे हुए हैं, जटाजूट बने हुए हैं, कुछ नहीं तो बदन में कौन से कपड़े पहने, क्या करें, इसका कोई विचार नहीं। ये सब काम उन्होंने नारायण को, विष्णु को दे दिया। वे स्वयं मुक्त व्याघ्र का चर्म पहन करके घूमते हैं और इनकी सवारी भी नंदी की है, जो किसी तरह से पकड़ में नहीं आ सकता। कोई घोड़े जैसा नहीं जिसमें लगाम हुआ कुछ, जहाँ नंदी महाराज जाए वहां शिव जी चले जाए। उनको किसी चीज में कभी भी ये ख्याल नहीं आता कि लोग क्या कहेंगे, दूसरों का क्या विचार होगा। हम अगर ऐसे कपड़े पहन के और नंदी पे बैठ करके इधर उधर भटके तो लोग हमें क्या कहें, क्योंकि वो अपने ही अंदर समाये हुए, अपने ही खुशियों में बैठे हुए हैं। उनको कोई भी संसार से ये मतलब नहीं है कि दुनिया हमें क्या कहेगी, लोक लाज क्या होती है। ये तो इनके विवाह में भी आपने वर्णन सुना होगा कि जब ये विवाह करने आए तो श्री विष्णु ने जब देखा तो उन्होंने सोचा ये क्या दूल्हा मेरे बहन के लिए आया है बेकार का, कैसी मेरी बहन शादी करे। लेकिन पार्वती जी जानती थी कि उनके योग्य यही पति जो एक मस्त मौला आदमी, किसी चीज की उनको कदर नहीं। सब चीजों से जब आदमी ऊपर उठ जाता है तो उसके लिए सब चीज एक किंचित पदार्थ हो जाते, उसका ध्यान इस ओर नहीं जाता। ये शिव जी का जो अवतार हम लोग देखते हैं बहुत हमें प्यारा लगता है, मोहक लगता है और सब लोग सोचते हैं कि शिव जी का सारा ही काम कुछ तो भी विशेष। लेकिन जब सहयोगियों में शिव जी का प्रकाश आता है तो उनका भी जीवन बदलने लगता था। मैंने देखा है कि इससे पहले कि सहयोग में आए औरतें भी आदमी भी बहुत सज धजना पसंद करते थे। सारा ध्यान इसी में रहता था कि आज क्या पहने, कल क्या पहने। और आजकल तो इसका प्रादुर्भाव बहुत हो गया है क्योंकि सब जगह बहुत सारे ब्यूटी क्लिनिक निकल आई हैं, ये है वो है, तो औरतें इसमें बहुत फंसी। पर जब अंदर से निखार आपके सौंदर्य का इस प्रकाश से आता है तब इन सब चीजों का कोई महत्व नहीं है। उसी तरह आराम भी एक तरह से आत्मा का ही आराम मनुष्य खोजता है। अपने आराम से दूर रहता है। इसमें जो परदेसी लोग हैं इनको देखिए, ये बड़े बड़े घरों में रहते हैं, इनके पास मोटरें हैं, सब कुछ रईस हैं, पर यहाँ आते हैं तो हर जगह समाये रहते हैं। लेकिन हिंदुस्तानियों का ये हाल नहीं। हिंदुस्तानी अब भी जहाँ जाते हैं उनको बाथरूम चाहिए अटैच्ड, पता नहीं और दुनिया भर की चीजें। अभी तक इससे उठ नहीं पाया। स्वभाव का मुझे आश्चर्य होता है कि अपने गरीब देश में भी लोगों में अभी काफी कामना है बच्चे। बड़ी आश्चर्य की बात है। अभी लोगों ने कहा कि माँ एक आश्रम के लिए बड़ी सी जगह लेना। हमारे हिंदुस्तानी कभी आश्रम में रहते नहीं। अभी ये आश्रम हम लोगों ने लिए जब बनाया, कि मेहनत से खर्चा करके, इसमें रहने के लिए कोई तैयार नहीं। हमने कहा बाबा हम तुमको तनख्वाह देते हैं, तुम रहो, नहीं तैयार। मेरा जो जन्म स्थान है छिंदवाड़े में,
उस घर के लिए इतना रुपया पैसा खर्चा किया, और मैंने कहा जो रिटायर्ड हो गए वहां रहे, बड़ी अच्छी आबो हवा है, हिल स्टेशन है, कोई तैयार नहीं, सब अपनी आराम के सोचते हैं। इन लोगों में बात नहीं है, तो ये लोग आश्रमों में बहुत सुख से, मेरा घर मेरी जगह, मेरी बीबी, खाना बनना चाहिए इस तरह से, यही खाना खाएंगे। हम लोग इतने स्वाद में उलझे हुए हैं, इन लोगों में ये स्थिति नहीं। हिंदुस्तानी खाना भी शौक से खाते हैं, लेकिन मुझे मालूम है जब हिंदुस्तानी आते हैं कबीला तो अपनी रोटियां पराठे वराठे बांध के लाते हैं, अचार वचार लेके आते हैं, क्योंकि उनके जीभ से नहीं उतरेगा, अभी तो जीभ में ही सब फंसा हुआ है। ध्यान करने से जब तक ये चीजें छूटेंगी तो आप धर्म से परे नहीं जा सकते। एक छोटी सी बात समझने की है कि त्याग में भी हम लोग कम पड़ जाते। इस बार इन्होंने कहा माँ आप इतनी बड़ी जमीन ले रहे हैं, इतना खर्चा करें तो पूजा के लिए थोड़ा सा ज्यादा पैसा करना। न जाने कितनी चिट्ठियां मेरे पास आए कि आप पूजा का पैसा कम कर दीजिए, पूजा का पैसा कम कर दीजिए, पूजा। अरे भाई, एक बार दिल्ली में ये पूजा हो रही, उसमें भी चिट्ठियों पे चिट्ठियां, पूजा का पैसा। पान खा करके लोग फेंक देंगे, लेकिन पूजा में जरूरी पैसा है। आपसे कभी हमने कोई पैसा नहीं लिया, सारी चीजें अपने ही दम पर सब करी, लेकिन इतना सा भी कहते ही, देखिए आज आधा मंडप खाली, क्यों? क्योंकि पूजा का पैसा नहीं देना। और फोन करते हैं कि हमारा पूजा माफ कर दीजिए, हमारी पूजा। अरे भाई, कोई आप कम नौकरी हो ऐसा नहीं, हमारे पति देंगे, मैं नहीं दूंगी। मुझे बहुत आश्चर्य होता है। अभी इधर कोई अवगढ़ गुरु होते तो आप लोगों को सबके बाल मुंडा करके और आपको गेरुआ वस्त्र पहना के सर के बल खड़े करते, लेकिन मैं ये नहीं चाहती, क्योंकि सहज की बात है, सब चीज सहज में आना चाहिए। हमने बहुत लोगों को त्याग करते अपने जीवन में देखा, पर आजकल लोगों में वो मैंने देखा नहीं। हमारी माँ का मुझे मालूम है कि 6 साड़ियों से 7वीं साड़ी उनके पास हो जाए तो दे डालती। और वहां भी लोग आते हैं कबीला में, तो आश्चर्य होता है कि उनको अलग से कमरा चाहिए, अलग से घर चाहिए, अलग रहेंगे, सबके साथ मिलके नहीं रह सकते। जो सबके साथ मिलके रह नहीं सकता वो सहयोगी नहीं, वो अभी भी सोचता है कि मैं कोई विशेष हूँ, मेरा अलग सब इंतजाम होना चाहिए, वो सहयोगी हो नहीं सकता। वो नाम मात्र को सहयोगी। जो शंकर जी का भक्त है उसको शंकर जी जैसे होना है। कहीं भी सुला दो, कहीं भी बिठा दो, कुछ भी खाने को दो, कोई किसी से मतलब नहीं, कोई टाइम की पाबंद नहीं, कोई चीज की मांग नहीं, ऐसा ही आदमी हम कह सकते हैं सहयोगी है। और शिव जी का आपके अंदर प्रादुर्भाव होगा। लोग तो इसको प्राप्त करने से ही पहले न जाने क्या क्या करते हैं, और किसी भी पद्धति में आप जाइए तो आपके सारे पैसे नोच लेंगे, बाल नोच लेंगे, पता नहीं क्या क्या करें। ऐसा सहयोग भी नहीं। लेकिन ये वृत्ति जो हमारे अंदर अब भी बनी हुई है, इसको छोड़ना चाहिए। ये प्रयत्न करना चाहिए कि हम क्या क्या चीज छोड़ सकते हैं। जब तक ये मस्ती आपके अंदर नहीं आएगी तब तक आपको शिव जी के भक्त नहीं कह सकते। माता जी के तो हर तरह के भक्त, उसकी कोई विशेषता तो है नहीं, हर तरह के भक्त है, चाहे जो भी करें, चलो माँ ही है, माँ माफ कर दे।
पर माफ कर देने से आप उस पद को प्राप्त नहीं कर सकते। माफ करने की बात सबसे बड़ी यह है कि शिव जी से हर समय माफी मांगनी चाहिए, हर समय क्षमा मांगनी चाहिए, क्योंकि पग पग पर हम ऐसे काम करते हैं जो हमें नहीं करना चाहिए। उनसे क्षमा मांगनी चाहिए कि हे शंभो, हमें क्षमा कर दो, हम ये गलती करते हैं, वो गलती करते हैं, हमारे अंदर ये जरूरतें, हमारे अंदर वो जरूरतें हैं, हमको ये चाहिए, हमको वो चाहिए। जब तक चाहिए अपने अंदर है तब तक आप परमात्मा से क्षमा मांगे। और ये मेरा घर, मेरी बीवी, इस तरह की एक अधिकार की भावना जो हमारे अंदर है, इसको जब हम नहीं तोड़ सकते तो हम शिव जी के भक्त। इस मामले में आश्चर्य की बात है कि प्रदेश के लोगों ने तो इतना पा लिया, जिन्होंने कभी सुना भी नहीं था शिव जी का नाम, और हम लोग अब भी उसी में चिपके हुए हैं और उसी को इतना मानते हैं। शिव होने का मतलब यह है कि सर्वथा दुनिया भर की जो हमारे अंदर लोलुपता है, जो हमारे अंदर नफरत है, जो हमारे अंदर दुष्टता है, उसको छोड़। पर मनुष्य सहयोगियों पे आने पर भी अपने को देख नहीं पाता। मैंने सुना एक सास है अपने बहू को सता रही, और मैंने कहा तुमको क्यों सता रही? कहा मैंने कभी सताया ही नहीं। अच्छा, सिनेमा में जाएंगे, देखेंगे कोई सास बहू को सता रही तो रोएंगे वही, और घर में आके बहू को सताएंगे या बहू सास को सताए, लेकिन कहेंगे मैंने कभी किसी को सताया ही नहीं। इस तरह के झूठ को अपने आवरण में रख के सहयोग में आप उठ नहीं सकते, क्योंकि ये आपकी जिंदगी बदल देता। इससे तो आपका सोना हो गया, और सोने पे कोई कलंक लग ही नहीं सकता, उस पे कोई चीज चढ़ ही नहीं सकती। वो अब आप हो गए हैं, उस स्थिति को प्राप्त करें। अब भी क्यों ये गुलामी दुनिया भर की चीजों की होनी चाहिए। यही कुंडलिनी का वैशिष्ट है कि ये आपको पूरी तरह से सफाई में डाल। सेवा, हाँ भाई सेवा भी करना चाहिए, तो मुझे तो कोई आपकी सेवा खास चाहिए नहीं, मैं खुद ही मस्त मौला हूं, मुझे क्या आप सेवा देंगे। सिर्फ ये है कि आप अपने अंदर ये मस्त मौला बन जाए। एक आनंद में विभोर रहने पर ये सोचना चाहिए कि ये सब चीजें कुछ तो आनंद ही के लिए है, और वो आनंद हमको अगर मिलता ही है बगैर कुछ किया तो ये सब करने क्या जरूरत। बहुत कुछ सोचने पर मैं इस नतीजे पर पहुंची हूँ कि सहज जो है वो है तो बहुत सरल और इसीलिए बहुत कठिन है। अगर कोई डंडा लेके खड़ा हो और कहे कि अब चलो सब बाल मुलाओ, गिरवे वस्त्र पहनो, 14 दिन तक भूख हड़ताल, हो गया, उसमें ठीक हो जाते। पर जो सहज है उसको अपने हृदय से, अपने मन से, अपने बुद्धि से स्वीकार करके और उसमें अपनी ही ताड़ना करना, अपने ही को ठीक करना। मैं ऐसा क्यों करता, ऐसा मुझे करना चाहिए क्या? इसमें बहुत कुछ छूट जाएगा और इससे एक तरह से आप अपने को पाइएगा कि आप समर्थ हैं, आपको कोई चीज की गरज नहीं, आपको कोई चीज की इच्छा नहीं, आप बैठे हैं आराम से। और आश्चर्य की बात है कि जब चैतन्य ये जानता है कि आपको कोई चीज की गरज है तो आपके सामने थाली परोस कर लाए। हो सकता है प्रलोभन के लिए, हो सकता है, फिर देखेगा आपको क्या है। कोई आपकी जरूरत ऐसी है ही नहीं जो पूरी नहीं कर सकता, पर इसमें थोड़े से लगन होनी चाहिए। आज शिव जी का हम लोगों ने इतना आवाहन किया हुआ,
और उनको तो ऐसे लोग अच्छे लगते हैं। उनमें हमें यही फर्क है कि हमें सब तरह के लोग अच्छे लगते हैं, उनको नहीं। उनको ऐसे ही लोग अच्छे लगते हैं जिन्होंने ये सब व्याप छोड़ दिया। ये सब उपाधियां हमारे अंदर, एक एक चीज में कि भाई कपड़े ऐसे पहने, नहीं पहने तो क्या हो जाएगा। लेकिन हमारे यहाँ सन्यास बाह्य का नहीं माना जाता, अंदर से आप संन्यास्त हो जाए, और संन्यास्त होने पर कोई भी चीज की कामना ही नहीं रह जाती, जहाँ है वही मस्त। पहले नाथ लोग थे, वो भ्रमण करते थे, दुनिया भर में जाते थे, और उन्होंने बहुत कुछ लोगों को शिक्षा दी। मैं तो आश्चर्य हुई कि ये लोग कहाँ कहाँ पहुंचे थे। कोलंबिया में गई थी तो वहाँ पता हुआ कि बोलीविया में ये लोग आए थे। अब कोलंबिया में अगर आप जाएं तो हवाई जहाज में ये चक्कर आने लगते, इतना ऊंचा है। और उस वक्त तो सब पैदल ही लोग जाते होंगे, तो ये गए कैसे होंगे ये समझ में नहीं आता। रशिया के और भी देशों में इनका भ्रमण हुआ, और कैसे करते थे, कहाँ रहते थे, क्या पहनते थे, कुछ पता नहीं। क्योंकि वो दशा आ जाती है फिर कि आप एक चमत्कार पूर्ण इंसान हो जाते हैं। जैसे हम जानते शिरडी के साईनाथ, वो कहीं भी उद्भव होता है उनका, कहीं भी आते हैं, कहीं भी किसकी मदद कर देते हैं। लोग कहते हैं कि माँ हमने तुमको देखा, हाँ देख सकते हैं, क्यों नहीं। ऐसे लोग अमर हो जाते हैं, क्योंकि उनके मारने वाली जो वृत्तियां खत्म हो गई, फिर वो अमर हो जाते हैं। और यही अमरत्व को प्राप्त करना ही शिव जी की पूजा है। शिस्तीत आपले डोळे उघडायचे, श्रीमातांच्याकडे बघायचं. लक्ष शस्त्राच्या वरच असू दे आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती बघायचंय श्रीमातांना. व्हायब्रेशन्स आपण लक्षात ठेवायच्या. तर आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. कुंडलिनी वर चढवायची, लक्ष कुंडलिनीवरती. एक गाठ मारतोय आपण. दुसऱ्या वेळेला शिस्तीत घ्यायचे, हाताबरोबर कळलं पाहिजे. 2 गाठी मारतोय. तिसऱ्या वेळेला हाताबरोबर वर येते ती, शस्त्रारातून बाहेर 3 गाठी मारतोय. वर आली. कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचावरती ठेवायचं. आता या कवचामध्ये आपण सुरक्षित राहायचं. कुठलाही व्हायरस, कुठली निगेटिव्हिटी आतमध्ये येता उपयोगाची नाही. एवढं कवच मजबूत घेतलं पाहिजे. लक्ष त्या ठिकाणी गेलं की आपोआप होतं मजबूत. आपल्या भोवती हे दिव्य कवच आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत. म्हणून डोक्यावरून शिवतत्वासारखं, शिवलिंगासारखं हे कवच घेतोय आपण. तर उद्या दिवसभर आपलं चित्त शस्त्राच्या वरती ठेवायचंय आणि आपल्या कवचावरती ठेवायचंय. जय श्री माताजी.